सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्याला जर का लक्झरी जीवन जगायचं असेल, आपल्या आयुष्यात सुख समृद्धी सर्व काही, पैसा गाडी बंगला, पैसा घरदार नोकर चाकर, आपल्या आयुष्यात सर्व काही हवं असेल तर आपला शुक्र ग्रह हा मजबूत असायला हवा। बऱ्याच लोकांच्या घरात आपण पाहतो की एखादी व्यक्ती इतकी अट्रॅक्शन पॉवर त्या व्यक्तीकडे असतं की त्याच्याकडे लोक आकर्षित होतात। त्याच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वाक्याला घरात किंमत दिली जाते। त्याचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं जातं। कारण का तर त्याच्याकडे शुक्र ग्रह मजबूत असतो। ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या बिझनेस, व्यापार किंवा छोटे मोठे कुठलेही कामं करत असतील तरी पण त्या कामात त्यांना उत्तम यश मिळतं। आणि ज्या वेळेला यशप्राप्ती होते त्यावेळेला माणूस नक्कीच मोठा होतो, श्रीमंत होतो, घरात सर्व सुख सौख्य नांदत असतं। आणि जर का शुक्र ग्रह मजबूत नसेल तर ह्यातलं काहीही आपल्या वाट्याला येत नाही। त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत करणं, नवग्रह मजबूत करणं आपल्याला खूप गरजेचं असतं। आता काय करायचं आहे, आपल्याला जर का शुक्र ग्रह मजबूत करायचा असेल तर काही उपाय रेमेडीज करणं खूप गरजेचं असतं। बघा, आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या शुक्र पर्वतावर एक असा अंक लिहायचा आहे, ज्या अंकाने आपला जो शुक्र ग्रह आहे तो तर मजबूत होणारच आहे, परंतु आपले जे नक्षत्र आहेत, नवग्रह आहेत, हे सुद्धा मजबूत होणार आहेत। कुठली ती संख्या सांगते ऐका। आपल्याला हा उपाय करण्यासाठी लाल किंवा हिरव्याच इंकवाला शाहीवाला पेन लागणार आहे। आता आपल्या डाव्या हाताच्या शुक्र पर्वतावर एक आपल्याला मोठा गोल काढायचा आहे। थोडासा मोठाच गोल काढा, एकदम लहान काढू नका, पुढे सांगते का। आता ह्या गोल म्हणजे जो वर्तुळ तुम्ही काढलाय त्या वर्तुळात तुम्हाला पहिले अंक लिहायचा आहे, तो म्हणजे 7 आणि थोडासा गॅप करून त्याच्यावर 9 हा अंक लिहायचा आहे। हे अंक तुम्ही दोन्ही ही भाषेत लिहू शकता, मराठी किंवा इंग्लिशमध्ये। आता तुम्ही 7 आणि 9 हा गॅप करून लिहायचा आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी करता, कुठली इच्छा आहे तुम्हाला, जर का तुमचं लग्न व्हायचं असेल तर तुम्ही लग्नासाठी, कर्जातून मुक्ती हवी असेल तर तुम्ही कर्जमुक्तीसाठी पैसा सुद्धा लिहू शकता, कारण पैसा आला तरच कर्जातून मुक्ती होऊ शकते। एक नाही अनेक इच्छा तुमच्या असतील, परंतु एकच इच्छा तुम्हाला ह्या अंकाखाली लिहायची आहे। तदनंतर तुम्हाला जी मूठ आहे ती मूठ बंद करायची। 21 वेळेला तुम्ही जी इच्छा लिहिली ती इच्छा पूर्ण झालेली आहे ह्या म्हणजे होकारात ही इच्छा तुम्हाला म्हणायची आहे। हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, पूर्ण दिवसातून कधीही करू शकता। बघा, हा 7 आणि 9 हे जे अंक आहेत, 7 हा अंक नक्षत्रांचा आहे तर 9 हा अंक नवग्रहांचा आहे। आणि दोघांचं जर मिलन झालं तर आपल्या कुंडलीत राजयोग निर्माण होतो, आणि ज्या वेळेला राजयोग निर्माण होतो त्यावेळेला आपली प्रगती भरपूर होते। तर अशा पद्धतीने हा जो अंक आहे, हे दोन्ही अंक व्यवस्थितपणे लिहायचे आहेत, रोज लिहायचे आहेत, न चुकता ही रेमेडी करायची आहे। 21 वेळेला तुम्हाला होकारार्थी ती इच्छा मनातल्या मनात म्हणायची आहे आणि डोळ्यासमोर चित्रसुद्धा रंगवायचं आहे। अशा पद्धतीत तुम्ही 21 दिवसाच्या आत तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल। ब्रह्मांडात ज्या वेळेला आपण एखादी इच्छा होकारार्थी सोडतो त्यावेळेला ती इच्छा नक्कीच पूर्ण होते। ह्या 21 दिवसात काय तर कधीच इतरांचं वाईट होऊ दे किंवा इतरांच्यासाठी निगेटिव्ह विचार करू नका, कारण ब्रह्मांडाला हे कळत नाही की तुम्ही इतरांचं वाईट विचार करता की तुमचं वाईट विचार करता। इतरांचा वाईट विचार करायच्या आधी 10 वेळेला विचार करा आणि त्यानंतर बोला, किंवा तो असा विचार करा निगेटिव्ह। त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा स्वतःसाठी आणि इतरांसाठी। नक्कीच तुमच्या जीवनात सुद्धा पॉझिटिव्ह बदल घडून येतील। तर आजची छोटीशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब